रामकृष्ण हरी. कसे आहात सर्वजण? आपला निरंतर तेजश्वर या चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी सुनील कदम. मागील व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज ज्ञानेश्वरीमधील जी काही ओवी आहे ती सृष्टी कशी निर्माण झाली. आपण जेव्हा जेव्हा विचार करतो की हे जगाकडे, ह्या भौतिक जगाकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कसं तयार झालं असेल ही सर्व, कशी सृष्टी तयार झाली असेल. वेळच्या वेळी सगळं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वेळच्या वेळी सगळे ऋतू, सर्व जिथले तिथं दक्षिणायन, उत्तरायण, सर्व काही म्हणजे अगदी सुनियोजित जे काही एक एक मायक्रो लेवलवरती सर्व काही चाललेलं आहे ह्या जगात. तर कधी कधी विचार पडतो ही कसं तयार झालं असेल, ही सृष्टी कशी तयार झाली असेल, आपण कुठून आलो, आपल्याला जायचं आहे कुठं, आपण खरंच कोण आहोत, हा विचार मनाला सारखा पडतो. म्हणजे कुठून आपल्या आतमध्ये काय आहे, कोण आहे आपण, आपले किती जन्म झाले असतील, किंवा जन्म होतात किंवा न होतात, असे प्रश्न माणसाला साहजिकच पडतातच. म्हणजे त्यात आध्यात्मिक जर दृष्टिकोन असेल तर हे प्रश्न पडतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जेव्हा जेव्हा पूर्वसंचित जे काही जन्माचं आपलं जे काही सुकृत आहे, किंवा जे काही आपण चांगलं कर्म केलेलं असेल, ती कर्म आपल्याला ह्या जन्मात येतात आणि आपल्याला सांगतात की असं नाही, तर आपल्याला ह्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं, आपल्याला श्रीहरीचा चरणाची प्राप्ती व्हावी, भगवत धामाची प्राप्ती व्हावी, असं काहीतरी मिळवण्यासाठी हा जन्म झालेला आहे. हा प्रश्न मनामध्ये पडतो. आपण खरंच आपण कुठून आलो, आपल्याला जायचंय कुठं, आपल्याला काय केलं पाहिजे, आपण करतोय काय, आपण, हे जे प्रश्न पडतात. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा ज्ञानेश्वरी सारखा उत्तम असा ग्रंथ कोणताच नाही. भगवान ज्ञानेश्वर जे आहेत, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज, त्यांनी सांगितलेलं आहे, सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वी वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ना सृष्टी ही करू शके मज ईश्वरा ते ना ओळखे. मला पण ओळखत नव्हता, काहीच करू शकत नव्हता. सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा. विरोत्तमा म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगत आहेत. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. वेडा होता, ब्रह्मदेव एकटाच होता, असं म्हणजे त्या ओवीमध्ये वर्णन आहे. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ना सृष्टीही करू शके मज ईश्वरा ते न ओळखे. मला पण ओळखत नव्हता आणि स्वतःलाही ओळखत नव्हता, असा ब्रह्मदेव एकटाच होता. मज ईश्वरा ते ना ओळखे, ना सृष्टीही करू शके, तो थोर केला एके नामे जने. हिथं उत्तर सापडतं आपल्याला. जे काही नाम आहे त्यावेळेस फक्त अस्तित्वात ओमचा उद्घोष अस्तित्वात होता, आणि त्या ओम पासून सर्व काही उत्पत्ती झालेली आहे. ओम हा जो त्रयाक्षरी मंत्र आहे, त्या मंत्रातून सर्व, म्हणजे शब्दापासून सृष्टी निर्माण झाली, नामापासून सृष्टी निर्माण झाली. त्यामुळे नामस्मरण किती सार्थ आहे ह्या 3 वव्यातून सांगितलेलं आहे. मज ईश्वरा ते ना ओळखे, ना सृष्टीही करू शके, तो थोर केला एके नामे जेने. नामामुळे जो थोर झाला त्याला सृष्टी करण्याची योग्यता प्राप्त झाली. जयाचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्ण त्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली त्याशी. ह्या 3 वव्या की सर्व काही ह्या 3 वव्यात सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला सापडतात. आता त्या 3 वव्या बघा, मी वाचून दाखवतो तुम्हाला. सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ना सृष्टी ही करू शके मज ईश्वरा ते ना ओळखे,
तो थोर केला एके नामे जेणे. जे जयाचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्णत्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली त्याशी. विश्व निर्माण करण्याची शक्ती त्याला प्राप्त झाली. कशामुळं? नामामुळं. तर असं हे नाम आहे. त्या श्रीकृष्णाचं नाम, त्या श्रीरामाचं, त्या श्रीहरीचं, ज्या परमपिता परमात्म्याचं नाव जे आहे ते खरंच नामस्मरणात एवढी ताकद आहे की ही नामस्मरणापासून, नामापासून ही सर्व जग तयार झालेलं आहे. त्यामुळं हा जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर मला ज्ञानेश्वरीमध्ये मिळालेलं आहे की जे काही सुरुवातीला होतं ह्या जगात ते नामच होतं.